असं मात्र केलं गेलं, कारण की आपल्या ती संस्कृती आहे अतिथी देवो भव, आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं. आता मात्र बिग फाईट मॅच पाहायला मिळेल. एका बाजूला अंताले टीम असेल आणि त्यांना फाईट करेल मात्र जय गावदेवी क्रिकेट संघ पाली संघ. त्यांचा घरचा मैदान आहे, होम ग्राउंड आहे आणि अशा वेळीच मात्र पुन्हा एकदा जल्लोष पाहायला मिळेल या मॅच मध्ये. एक संघाची चांगली बॉलिंग पाहायला मिळतं, तर एका संघाची चांगली बॅट मिळेल दोघांमध्ये. तर अंतराळ टीमला विनंती असेल की आपण फिल्डिंग सजवून घ्या, जास्ती वेळ लावू नका. भरपूर वेळ काढला तुम्ही, भरपूर टीम मीटिंग घेतली, चला आपण फिल्डिंग लावून घ्या. आणि अंपायरला देखील विनंती असेल, चला आपण देखील मैदानामध्ये ताबा घ्यायचा आहे. चला जय गावदेवी क्रिकेट संघ पाली सलामीची जोडी पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला केतन असतील आणि दुसऱ्या बाजूला तेजस. ज्या तेजसने मागील पहिल्याच मॅच मध्ये जबरदस्त फटकेबाजी केली होती, तो तेजस पाटील. भरपूर अपेक्षा असतील टीमकडनं, पाटील रक्यांकडनं, प्रेक्षक वर्गाकडनं की या मॅच मध्ये देखील तशीच कामगिरी होईल का, हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला असेल. त्याच्या समोर मात्र अंतरले टीम आहे, त्यांची मात्र गोलंदाजी खूप चांगली आहे. पहिले मॅच मध्ये पाहिली आपण, अगदी 22 धावांचा लक्ष्य होता खरड संघासमोर. सेकंड मॅच मध्ये त्या धावा मात्र डिफेन्स केल्यात मात्र या संघाने. तोच संघ मात्र इथंशी उतरलाय जय गावदेवी क्रिकेट संघ पाली समोर. खूप चांगली मॅच पाहायला मिळेल. यावेळेस मात्र अंतरले टीमने टॉस जिंकला, टॉस जिंकून मात्र फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केलं मात्र जय गावदेवी क्रिकेट संघ पाली या टीमला बॅटिंगसाठी. स्ट्रायकर फलंदाज पाहू शकता आपण केतन टाकरेला आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज पाहू शकतो आपण तेजस पाटील हा फलंदाज. गोलंदाजी ट्रॅकवरती असेल पहिला ट्रम्प कार्ड गोलंदाज विशाल. ज्या विशालने मागील मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती, तोच विशाल. ऑफ ट्रॅकेटचा बॉल होता, इथं मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळायचा होता परंतु पूर्णपणे बीट झाला. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. चांगला चेंडू होता ऑफ साईडला खेळण्यासाठी डीप एक्स्ट्रा कव्हरला, परंतु जमलं नाहीये. बॉल सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता चांगली गोलंदाजी विशालची पाहायला मिळते. यावेळेस मात्र लॉक केलाय, फेकून दिलाय परंतु फिल्डर तैनात होतं. उंची जास्त लांबी कमी. पहिला विकेटचं पतन झालं मात्र केतन ठाकरेला मात्र परतावं लागलं. फर्स्ट विकेट डाऊन जय गावदेवी क्रिकेट संघ पाली. विचार केला तर 3 मॅच मध्ये अगदी मजा राहिली आहे. पहिल्या फेरीतील अंतिम सामना पाहिला आपण मानपाडा विपक्ष पाली, त्याच्यामध्ये जबरदस्त जुगलबंदी पाहिली. त्याच्यानंतर मात्र सेकंड फेरीतील दोन्ही सामने अगदी जबरदस्त राहिले. बॉलिंग करणारा संघाने मात्र वर्चस्व गाजवले, धावा डिफेन्स करताना मात्र संघ विजय झालाय. आणि मात्र तिसऱ्या फेरीतील पहिलाच सामना पाहतो आपण पाली विपक्ष अंतरली हा संघ. पहिला आला डॉट बॉल, त्याच्यानंतर विकेटचं पतन झालं. चांगली गोलंदाजी, 2 चेंडूवरती धाव खर्च केली नाही आतापर्यंत. चांगली फलंदाजी करावी लागेल. हा चेंडू देखील पडल्यानंतर मात्र अगदी विकेट किपरच्या हातामध्ये पाहायला मिळते आणि डॉट बॉलची सांगता पुन्हा एकदा पाहायला मिळते. काय गोलंदाजी, 3 चेंडू झाले आतापर्यंत. 3 चेंडूमध्ये अजूनही धावसंख्यावरती आकार नाहीये, 0 धावसंख्यात पाहायला मिळते. आपल्याकडे फक्त 15 चेंडू शिल्लक आहेत. 15 चेंडूमध्ये आपल्याला किमान 25 ते 30 धावा बनवावं लागतील. मिस टायमिंग चेंडू हवे, स्वतः गोलंदाज चेंडू खाली, कॅच झालाय ड्रॉप, कदाचित कॅच मागात पडेल. आता मात्र तेजस पाटील आलाय स्ट्रायकनला. 4थ्या चेंडूवरती मात्र सिंगल प्राप्त झाली आहे. सिंगलने मात्र श्री गणेश झालाय या पाली संघाचा. तेजस पाटीलवरती भरपूर भरोसा. तसं पाहिलं तर तेजस पाटीलला याला स्ट्राईकला ठेवण्याचं गरजेचं होतं 3 ओव्हरमध्ये, कारण की त्याला स्ट्राईकला येण्यासाठी किमान 5वा चेंडू या ओव्हरचा वेट करावा लागलाय. 4 मध्ये 1 धाव खर्च केली गोलंदाज विशाल. गोलंदाज समोर तेजस पाटील. रणमध्ये थोडासा अडथळा निर्माण झाला आहे. समोर फलंदाज देखील तेवढाच मोठा आहे, त्याला देखील माहीत आहे की हा एक मोठा विस्फोटक फलंदाज आहे.
फुलटॉस चेंडू होता, अराउंड द कार्पेट खेळून काढलाय. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. सिंगल या विलीत देखील पाहायला मिळते. अंतरला टीमची जर बघितलं गेलं तर प्रमुख बाजू फिल्डिंग डिपार्टमेंट गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळते आणि त्याच्या जोरावरती मात्र सामने जिंकताना पाहायला मिळतात. पहिला सामना जरी बघितला गेला तर पापडीचा पाडा संघाविरोधात देखील खूप चांगली कामगिरी राहिली होती. गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली आणि प्रत्येक मॅचमध्ये आणि या मॅचमध्ये देखील तशीच कामगिरी पाहायला मिळते. यावेळेस मात्र पंच लाईन पाती इट इज द वाईट ऑफ स्टॉम्प सोडून जाणारा हा चेंडू होता. पंचांनी मात्र खराब घोषित केलाय. एक धाव मात्र ॲड केली जाईल. टोटल पाहायला मिळेल. यावेळेस मात्र फक्त 3 धावा. पहिलं षटक मार्गस्थ असताना मात्र धावा बनत नाही आहेत. पिवनचं षटक आहे. पिवनच्या षटकामध्ये धावा बनतील अशा भरपूर आशा असतात टीमला. मिस टायमिंग. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. इथं काय घडलं गेलं. आणखी एक सेकंड विकेट डाऊन. दुसरी विकेट. विकेट टेकिंग बॉलर पाहायला मिळते. विशाल हा गोलंदाज 2 विकेट प्राप्त केले या ओव्हरमध्ये आणि पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. 3 धावा धावफलकावरती आणि 3 वर 2 अशी परिस्थिती पाहायला मिळते जय गावदेव क्रिकेट संघ पाली या टीमची. तर प्रदीप ठाकरेंनी जर षटकार हॅट्रिक लगावली तर वासुदेव ठाकरे यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. संधी निर्माण झाले फलंदाजाला परंतु षटकार चौकारांची अजून सुरुवात झाली नाहीये. समोर तेजस पाटील त्याच्याकडनं अपेक्षा भरपूर आहेत परंतु तेजसला मात्र या ओव्हरपासून सुरुवातीपासून मोठे फटकेबाजी करावे लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये बोलबाला राहिला गोलंदाजाचा. विशालने खूप चांगली टिचून गोलंदाजी केली. अगदी कंजूशी गोलंदाजी त्या गोलंदाजीला म्हटली जातं. यावेळेस मात्र पंच दर्शवतात हा खराब चेंडू आहे. वाईट बॉल. आणखी एक धाव मात्र ॲड केली जाईल. एक्स्ट्रा धाव. टोटल पाहायला मिळेल 4 धावा. 4 धावा धावफलकावरती. संधी आहे मात्र बाली टीमकडे अजूनही. 12 चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडं. हा देखील वाईट. बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट आणि पंचांचा अगदी वेगळी स्टाईल दुसऱ्या चेंडूवरती पाहायला मिळते. सुरुवातीला पहिल्या ओव्हरमध्ये 3 धावा होत्या परंतु इथे जशी सुरुवात झाली 2 वाईट म्हणजे टोटलमध्ये आपल्याला 2ची वाढ झाली. हे बोनस धावा मिळतात आपल्याला 5 धावा धावफलकावरती. हा देखील चांगला चेंडू. यावेळेस मात्र अगदी स्लोअर पद्धतीचा चेंडूपैकी आणि इथं मात्र तेजस पाटील सारखा फलंदाजा विस्फोटक फलंदाज आहे आणि तो मात्र बीट झालाय. 2 चेंडू खराब फेकले त्याच्यानंतर मात्र डॉट आलाय. पुन्हा एकदा सुरुवात असेल. चांगला पटका लॉक केला. यावेळेस मात्र बॉल जाईल. 1 बाउन्स चेंडू सीमा रेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. यावेळेस मात्र पुन्हा एकदा गॅप भरपूर होता. 1 बाउन्स चेंडू सीमा रेषा पलीकडे. पुन्हा एक बॅक टू बॅक तेजस पाटीलच्या बॅटमधून येते चौकार आणि चौकाराने मात्र 13 धावा. सुरुवातीला एक धाव थोडी मिस्टिंग झाली होती. 13 धावा धावफलकावरती. आत्ता मात्र पुन्हा एकदा सूर मिळालाय तेजस पाटीलला. ज्या पहिल्या ओव्हरमध्ये धावा बनल्या गेल्या नव्हत्या त्या आता मात्र उसूल करण्याचा प्रयत्न चालू आहे तेजस पाटीलचा. ही फार महत्त्वाची विकेट असेल अंतरले टीमसाठी. ही विकेट जर मिळाली तर धावसंख्या रोखू शकतो अंतरले टीम देखील. यावेळी अगदी समोर डाऊन दी ग्राउंड समोर केलाय आणि फेकून दिलाय. लॉक केलाय. यावेळीच मात्र बॉल केलाय आउट ऑफ द पार. 7 धावांसाठी षटकार.
पेशवरती केलेला हा हल्ला बोल जबरदस्त फटकेबाजी तेजसची बॅक टू बॅक 2 चौकार त्याच्यानंतर षटकार धावांची आवश्यकता होती जयगावदेवी क्रिकेट संघ पाली टीमला आणि ती मात्र धावांची आवश्यकता तेजस पाटीलच्या बॅटमधून पाहतो फुल टॉस बॉल आणि पुन्हा एकदा फेकून दिलाय फिल्डर होता जबरदस्त प्रयत्न जबरदस्त त्याच्यासाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये जबरदस्त फिल्डिंग केली आपल्या टीमसाठी 4 धावा मात्र रोखल्या गेल्यात कॅच मात्र ड्रॉप झाला परंतु आपल्या टीमसाठी 4 धावा रोखल्या गेल्यात जबरदस्त फिल्डिंग जबरदस्त असे फिल्डिंगची आवश्यकता असते टीमसाठी 4 धावा आपल्या टीमसाठी रोखल्या गेल्या ते मात्र तेजस पाटील पुन्हा एकदा अगदी आपला फटकेबाजी दाखवित असताना मात्र प्रेक्षक वर्ग अगदी घर बसले देखील मनोरंजन घेत असतील आपल्या गावचे पाली गावचे देखील त्यांचा सामना चालू आहे मैदानावरती इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न होता यावेळेस मात्र लांबी जास्त दिली गोलंदाजांनी आणि 2 षटकाचा खेळ झाला समाप्त 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते टोटल 21 धावा तर खूप सारं चांगलं संगीत पाहिलं आपण सुलभाताईंचं यावेळेस मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त झाला 21 धावा धावफलकावरती तिसरं षटक चालू इथं मात्र कट करण्याचा प्रयत्न होता पंचांचा इशारा वाईट आणखी 1 धाव मात्र ऍड केली जाईल टोटल पाहायला मिळेल 22 धावा धावफलकावरती प्रदीपसाठी बक्षीस आहे तसे मात्र षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असेल वासुदेव ठाकरे यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असेल प्रदीप ठाकरे याच्यासाठी संधी निर्माण झाली आहे पाहा आपल्याकडे चेंडू शिल्लक आहेत हॅट्रिकसाठी देखील परंतु बॉल टच होत नाहीये बॅटला कमीत कमी सिंगल करून स्ट्राईक रोटेट करणं फार महत्वाचं आहे तेजसला स्ट्राईक दे 22 धावा मात्र धावफलकावरती लागल्या आहेत परंतु इतरशी 2 डॉट बॉल गेलेत 1 डॉट बॉल गेला 1 वाईट आलाय समजा अजून 1000 का 2000 रुपयाचं पारितोषिक आता मात्र हॅट्रिकसाठी यावेळीच पंचांचा इशारा पुन्हा एकदा वाईट खराब चेंडू 2 खराब चेंडू फेकले तेवीस धावा धावफलकावरती पाहतो सामना पाहतो मैदानावरती एका बाजूला अंतरराष्ट्रीय संघ आणि त्यांना फाईट करीत असताना मात्र पाली टीम पहिला सत्र पाहतो आपण पाली टीम बॅटिंग करत असताना यावेळेस मात्र अगदी सटीक लाईनचा चेंडू व्हाईट यॉर्कर परफेक्ट डिलिव्हरी डॉट बॉलची सांगता काय लाईन मिळाली अंतिम ओव्हरमध्ये धावा बनतील असं वाटत होता परंतु स्ट्राईक रोटेट करणं फार महत्त्वाचं होतं कारण एक चांगला फलंदाज नॉन स्ट्राईकला आहे आणि अशा परिस्थितीत मात्र स्ट्राईक रोटेट केली तर चांगली फटकेबाजी होऊ शकतो परंतु अंतरल्या टीमसाठी मात्र जोपर्यंत हा फलंदाज स्ट्राईकला तोपर्यंत आपण डॉट बॉल काढू शकतो
त्यावेळेस मात्र हलक्या हाताने मात्र पोस्ट केलाय. पोस्ट कर खुश रव. इथं मात्र डायरेक्ट हिट करायचं होतं, मागं बॅकअप होतं, परंतु तसं केलं नाहीये. सिंगल जाऊ दे, कदाचित चेंडू मिळाला नाही तर चौकार मिळली जाईल. सिंगल मिळाली, सिंगल स्ट्राईक रोटेट झाली. तेजस पाटील आले तर मात्र स्ट्राईकला. चेंडू शिल्लक असतील काही या ओव्हरचं. 3 चेंडूवरती एक मोठा फटका धावसंख्येला चांगला आकार देईल. सलामीचा फलंदाज आहे, भरपूर अपेक्षा असतात टीमकडनं आणि तशी मात्र तशी बॅटिंग देखील आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या मॅचमध्ये तशीच बॅटिंग केली आणि या मॅचमध्ये देखील. यावेळेस मात्र चांगला फटका पेकून दिलाय. बॉल जाईल मात्र डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं येतोय षटकार तेजस पाटीलच्या बॅटमधून. आणि आता थोड्याच वेळामध्ये आमदार सुलभाताई गायकवाड यांचं मात्र आगमन होणार आहे. काही क्षणातच त्यांचं आता आगमन होईल या मंचावरती. या स्पर्धेला त्यांची भेट आपला अमूल्य वेळ मात्र इथच्या आपल्या स्पर्धेसाठी देण्यासाठी ते येणार आहेत. त्याची बॅटमधून पण पाहिला षटकार आणि धावसंख्या चांगली पाहायला मिळते. धावसंख्येला आकार मिळाला. यावेळेस मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 30 आकड्यावरती, 30 धावा धावफलकावरती. फुलटॉस चेंडू. यावेळेस मात्र नोबलचा तर इशारा, झेल पकडला तरी झेल आउट होणार नाही तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. पाहूया किती धावा बनतील. नो बॉल आहे म्हणजे स्ट्राईक ठेवली. नक्कीच जल्लोषात मात्र त्यांचं आगमन पाहायला मिळेल. सुलभाताई गायकवाड यांचा जसं आगमन होईल तसा इतर मात्र फटाक्यांच्या आतषबाजीने मात्र त्यांचं आपण स्वागत करणार आहोत. सुलभाताई आमदार तसे तर हेमंत ठाकरे यांना विनंती असेल आपण स्टेज समोर यायचंय. 6717 जी कोणाची वॅगनर गाडी आहे ती थोडी साईडला करा. 33 थर्ड अंपायर का? थर्ड अंपायर इथेच चेक केलं जाईल ना. नो बॉलचा थर्ड अंपायर का? नो बॉल साठी आता चेक करता बघ. तसेच आपण आता थोड्याच वेळात कल्याण पूर्व या विभागातून आमदार पण पाहू शकता. सुलभाताई गायकवाड यांचा शुभ आगमन होणार आहे. निश्चितच त्यांचा अग्नी फटाक्यांच्या आतषबाजीने मात्र जल्लोष केला जाईल. नो बॉल आहे, नो बॉल. ओके, नो बॉल आहे. चेक केला इथं. चला सामना चालू करायचा तुम्हाला. पंच सामना थांबू नका, सामना चालूच ठेवा तुम्ही. सामना संपेल तोपर्यंत एक इनिंग होऊन जाईल. सामना होऊन जाईल हा निश्चितच काही क्षणामध्ये. इथं मात्र जबरदस्त फटकेबाजी. तेजस पाटील मात्र ऑन द फायर. तेजस पाटीलच्या बॅट मधून आलाय धमाका षटकार. करायचंय आपल्याला. मैदानावरती मात्र स्वागत होतो षटकारांनी. यावेळेस मात्र पंच इशारा करतात की स्वरूपामध्ये बाद. आणि अशा प्रकारे मात्र पहिला सत्र समाप्त झाला. लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव मिळाली, सिंगल मिळाली. मात्र सिंगल मात्र टोटल पाहायला मिळालं 40 धावा. 41 धावांचं लक्ष्य असेल. सोनू मांगड, सोनू एक मिनिट.
थँक्यू सो मच महेशजी पाटील सर. तर एकूण लक्ष आपण पाहिलं गेलं तर या मॅचमध्ये 41 धावा बनवले गेल्या. 42 धावेचं टार्गेट असेल टीम अंतरली संघासमोर आणि थोड्याच वेळानं या स्पर्धेमध्ये आगमन होणार आहे. आपण पाहिले गेलं तर सौभाग्यवती आत्ताच ज्या आमदार म्हणून निवडून आल्या सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांचं या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आगमन होणार आहे. ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहतोय तो क्षण या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळेल आणि आमदार सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांचं या ठिकाणी या स्पर्धेमध्ये थोड्याच वेळानं आगमन होणार आहे. तत्पूर्वी जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. टीम गावदेवी पाली विपक्ष अंतरली अशी बिग फाईट लढत सध्या सुरू आहे आणि एकूण टार्गेट 42 धावेचं 18 चेंडू 42 बरोबर मोठं लक्ष उभं केलं. टीम 41 धावेचं लक्ष असेल. 40 धावा बनल्यात. सलामी जोडी मैदानावरती पोहोचली ती टीम अंतरली संघाची. सर्वेश गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतं. पहिलं पावपेचं षटक गोलंदाज पाहायला मिळेल आणि विशाल आणि अल्पेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. गेम ऑन. दोन्ही टीमला शुभेच्छा. पहिला बॉल लेट्स प्ले. पहिला चेंडू रिव्हर्स. मागे खेळाडू उपस्थित. शॉट फाईन लेगला. शॉट थर्डमॅनला खेळाडू उपस्थित होते आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट बॉलची समाप्ती ते पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिल्या मार्ग असते. दोन खेळाडू ऑनसाइड. दोन खेळाडू तिसऱ्याच गेल्याच्या बाहेर पाहायला मिळतात. वाईडी स्ट्रॉंग आहे. त्याचबरोबर लॉंग ऑफ मध्ये एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तयार सर्वेश ओव्हर द विकेट. यावेळेचा चेंडू चांगला पडल्यानंतर आतमधून गेलाय. पंच सांगतायत फलंदाजाला बीट केलं. डॉट बॉलची समाप्ती. व्हेरी गुड बॉलिंग. सुरुवात खूप चांगली केली आपल्या स्पेलची गोलंदाज सर्वेशनं. सलगचे 2 चेंडू डॉट आलेत. लक्ष 41 आहे. 3 ओव्हरचा मॅच. भरपूर चांगली बॅटिंग आपल्या टीमसाठी केली. फलंदाज तेजसनं खास करून इम्प्रेस केलं या मॅचमध्ये देखील. पुन्हा एकदा रिव्हर्स. यावेळेस सक्षम आणि चेंडू स्क्वेअर लेग सीमारेखा बाहेर. पहिला चौकार फलंदाज विशालच्या बॅटमधनं. लक्ष फार मोठे 41. त्यामुळे लगातार तुम्हाला आक्रमण करावं लागेल. लगातार मोठे फटके खेळावे लागतील आणि त्याच अनुषंगानं आज चौकार ठोकला विशालनं. टीमची टोटल फलकावरती 4 आपल्याला पाहायला मिळेल. खातकुला झालं. श्री गणेश होतं स्कोरबोर्डवरती अंतरली या टीमच्या. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. या षटकातील पुढचा बॉल सर्वेश राईट आर्म ओव्हर द विकेट. अजून एक रिव्हर्सचा स्ट्रोक परंतु चेंडू ऑम्बेमध्ये डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि रन्स मिळाली. 1 लेग बाईज. टीमची टोटल सिंगलने पुढे सरकेल 5 धावा फलकावरती. एकूण चेंडू 4 या षटकातील आपल्याला पाहायला मिळतात. चांगलं षटक. जरी चौकार आला तरी देखील पुढच्या बॉलवरती कमबॅक केलंय गोलंदाज सर्वेशनं. स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईकिंगला फलंदाज कल्पेश आलाय. अल्पेश असेल. अल्पेश ऑन स्ट्राईक. यावेळेस मात्र असं वाटलं अल्पेशला की चेंडू लक्ष्यमच्या बाहेर जाईल आणि जाऊ दिला चेंडूला. परंतु चेंडू मिडस्टम मध्ये आदळला. विकेटचं पतन. पहिला धक्का टीम अंतरली टीमला. तो विकेटचं बदल असं वाटलं चेंडू लक्ष्यमच्या बाहेर जाईल परंतु तो यशनमध्ये आदळला. विकेटचं बदल आणि टीम अंतरली संघाला पहिला धक्का. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. 3ऱ्या क्रमांकावरती गणेश.
तर सत्यवान लोते यांचं देखील आगमन झाले, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल सरपंच चषकामध्ये. चांगला बॉल आणि सफल ओव्हरची समाप्ती. पहिलं षटक फार संग्रह राहिला, जरी विशालच्या माठमध्ये एक चौकार आला तरी देखील पुढच्या बॉलवरती खूप चांगलं कमबॅक गोलंदाज सर्वेश्वर केला आणि पहिलं षटक समाप्त. टीमची टोटल 39 संघ पोहोचली आहे, एक गडी बाद फक्त 5 या आकड्यावरती. देखील उपस्थित आहेत. ठाकरे फॅमिलीचे सर्व महिला या ठिकाणी उपस्थित झाल्यात. आसूबाई ठाकरे यांचं देखील आगमन झालंय आणि त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल आमच्या सरपंच चषकामध्ये. याच आमच्या सरपंच ताई आहेत, त्यांच्या आणखी सासूबाई आहेत आणि त्यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत करूया आपण. चला नाव बॅक टू क्रिकेट, जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जिथे पहिलं षटक कंप्लीट, पहिलं षटक गावदेवी पाली टीमच्या बाजूने राहिले, कारण त्या ओव्हरमध्ये आपण पाहिले फक्त 5 धावा आल्या आणि एक महत्त्वपूर्ण विकेट अल्पितची कॅरी केली गेली. आता मॅच कठीण आहे, येणारे चेंडू 12 आणि रोशन जिंकण्यासाठी 36 धावेची गरज आहे. खूप चांगली क्रिकेट स्पर्धा, 2 दिवसीय क्रिकेट स्पर्धा आपण पाहतो आणि सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर महिला वर्ग देखील या ठिकाणी उपस्थित होतात आमच्या सर्व ठाकरे परिवाराच्या आणि त्यांचं देखील करूया आपण सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार, स्विच हिट, सातत्याने रिव्हर्सचे फटके खेळण्याचा प्रयत्न, यॉर्करचा प्रयास, रन्स मिळाली फक्त 1. सिंगल डबलला काम चालणार नाहीये, कारण आता गरज आहे येणारे 11 चेंडू विजयासाठी 35 धावेची गरज आहे. मोठे फटके येत नाहीयेत. सुरुवातीला एक चौकार आपण पाहिला पहिल्या षटकामध्ये, तदनंतर शांतता पाहिली, खूप चांगलं कमबॅक सर्वेशने केलं आणि आता तेवढीच चांगली सुरुवात तेजस पाटीलने देखील केली आहे या मालवती. सिंगल धावसंख्या पुढे सरकेल 6 धावा स्कोरबोर्ड वरती. फटका चांगला आहे, प्रॉपर कनेक्शन, उंची जास्त लांबी पाहावी लागेल, लांबी देखील मोठी आणि चेंडू मिड विकेट सीमारेखा बाहेर. षटकार मध्ये वेट अँड वॉच, वाट पाहिली ओलची बॉलची, पडल्यानंतर चेंडू भरपूर स्लो आला आणि इथून बीट झाले फलंदाज. डॉट बॉलची समाप्ती. वाईट साठी रिव्ह्यू नाहीये गणेश, त्यामुळे इथून डॉट बॉल असेल. टीमची धावसंख्या एकूण स्कोरबोर्ड वरती षटकार आल्यानंतर आपण पाहिला 12 धावा बनल्या गेल्यात. अजूनही गरज आहे रोशन या मॅच मध्ये विजयासाठी. समीकरण 29 धावेची गरज असेल. ओव्हर द विकेट, फुल टॉस, लॉफ्टेड हिट, एक्स्ट्रा कव्हरला फटका चांगला आहे, खेळाडू पोहोचू शकत नाहीये. चेंडू पहिल्या टप्प्यावरती सीमा पार, चौकार. आणि धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. स्कोर पोहोचल्या 16 आकड्यावरती. आता गरज मॅच मध्ये येणारे 8 चेंडू आणि 25 धावेची. हार मंजूर नाही. अंतरली संघाला देखील प्रयत्न सुरू आहेत मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा पुढचा बॉल, गतीमध्ये परिवर्तन, पसबा चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय. अलम द कार्पेट, मिड विकेटचा खेळाडू वेगाने फेकी, तेवढ्याच वेगानं धावबादची संधी होती, परंतु इथून रन्स मिळेल फक्त 1. धावसंख्या 17 या आकड्यावरती. समीकरण येणारे 7 चेंडू 24 धावेची गरज आहे. जिंकण्याचा ध्यास केलेला अभ्यास आणि मेहनतीची पराकाष्ठा या त्रिकोणी शक्तीच्या आधारावरती ती दोन्ही संघ उतरलेत मैदानावरती आणि आत्ताचा सामना फार महत्वाचा आहे. जिंकणारा संघ थेट सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल, फाईट करेल एलजेबी संघासमोर. चांगला चेंडू, वाईड ऑर्करचा प्रयास, कव्हरच्या दिशेला चेंडू टॅबच झाला. थोडंसं खराब क्षेत्रक्षम महेश त्याकडे होते, कव्हर करतील तोपर्यंत रन्स मिळाला 2.
ओव्हर होते समाप्त. दुसऱ्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 19. आता येणारे 6 चेंडू विजयासाठी कंपल्सरी 22 धावेची गरज आहे. फिल्डिंग लावायची गावदेवी पाले टीम. अजून एक सामना पेंडिंग आहे. 6 चेंडू 22 डीजे. जबरदस्त संगीत. कारण थोड्याच वेळानंतर आपण पाहिले गेले तर आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांचं आगमन आमच्या स्पर्धेमध्ये होणार आहे. अजून एक सामना देखील पेंडिंग आहे आणि थोड्याच वेळानं ताईंची उपस्थिती या स्पर्धेमध्ये लाभेल. तत्पूर्वी जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू 22 ची गरज. सामना भरपूर चांगला रंगलाय. अजूनही संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये टीम अंतरली संघ. अंतरली संघाला एकच सांगेल, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते, मनात नेहमी जिंकण्याची आशा ठेवा, कारण नशीब बदलो ना बदलो वेळ नक्कीच बदलते. वेळ कोणाची बदलेल, गावदेवी पाली संघाची की दुसऱ्या बाजूला अंतरली संघाची. येणारं षटक फार महत्वाचं आहे. 6 चेंडू विजयाची 22 ची गरज. गोलंदाज सिद्धू. पहिला बॉल राऊंड द विकेट. पहिला चेंडू हो डीप राहिला, खाली राहतोय आणि डॉट बॉलची समाप्ती ते पाहायला मिळेल. जसा चेंडू डॉट आला ना तसं आपण पाली संघाच्या प्रेक्षक वर्गांना पाहू शकता किती खुश झालेत, चेअरअप करतात, टाळ्या वाजवतात. डॉट बॉल आलाय. 5 चेंडू 22 ची गरज आहे. सुरुवात चांगली झाली या षटकाची. पहिला चेंडू डॉट. एक चेंडू फार महत्वाचा आहे या मॅच मध्ये पाली टीम साठी, दुसऱ्या बाजूला अंतरडी टीम साठी देखील. यावेळेस फटका चांगला आहे, खेळाडू उपस्थित आणि हा झेल ड्रॉप केलाय. हा झेल होता आणि आता इथून ड्रॉप केला चेंडू सीमा पार. षटकार. सोप्पा झेल या ठिकाणी ड्रॉप झालाय. आता समीकरण बदललंय. 4 चेंडू विजयासाठी 16 ची गरज आहे. आता षटकार आल्यानंतर चेहऱ्यावरती सावट निर्माण झालाय ते टीम गावदेवी पाली संघाच्या खेळाडूंच्या समर्थकांवरती. 4 चेंडू 16 ची गरज आहे. काउंटडाऊन सुरू झालाय मैदानाच्या आतमध्ये. जर अजून एक मोठा फटका आला तर मॅच मध्ये कमबॅक करेल तो अंतरली संघ. बिग फाईट लढत. यजमान विपक्ष पाहुणे. एका बाजूला अंतरली टीम, दुसऱ्या बाजूला स्वतःच्या होम ग्राउंड वरती खेळतोय गावदेवी पाली संघ. चार चेंडू 16 ची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी मार्कपोती सिद्धू. राऊंड द विकेट. पुढचा बॉल. अजून एक उडवलाय. खेळाडू उपस्थित आणि झेल टिपलीये. वेल जस्ट वेल कॅच. आणि आता 3 चेंडू 16 ची गरज. फलंदाज गणेश बॅक टू द डगआउट. पण पाहिलं तर जवळजवळ हा षटकारच होता, परंतु उंची जास्त गाठली चेंडून आणि काही झेल टिपलाय. खेळाडू त्या ठिकाणी होते पंकज. अप्रतिम झेल. गणेशचा देखील विश्वास बसला नाही. जसा तो बाद झाला तसं त्याने डोक्यावर त्या दिला, कारण हा चेंडू आतमध्ये थांबला कसा हा प्रश्न निर्माण झाला त्याला देखील. जरा षटकार आला असता तर कदाचित मॅच मध्ये कमबॅक झाला असतं अंतरली टीमचं. आणि या दरम्यान आगमन होत आहे
सकरामजी ठाकरे आणि त्याचबरोबर दशरथजी लोते साहेबांचं आगमन झाले. आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर खऱ्या अर्थानं अंतरली टीमच्या 12th मॅन त्यांच्यावरती फार प्रेशर होता आणि ते देखील थोडेसे खुश झाले होते, परंतु आता थोडेसे नाराज होत आहेत. 3 चेंडू 16ची गरज, फुटवर्कचा वापर, मिस टायमिंग स्ट्रोक, खेळाडू उपस्थित, झेल ड्रॉप, परंतु फारसा फरक पडणार नाहीये तो गावदेवी पाली संघाला, कारण आता गरज आहे 2 चेंडू विजयासाठी, ती 15 धाबेची. औपचारिकता शिल्लक, मॅच जिंकण्याच्या उंबरठ्यावरती गावदेवी पाली संघ. राऊंड द विकेट, पुढचा बॉल, नो बॉल, आणि आता पुन्हा एकदा मॅच मध्ये जिवंत झालाय अंतरली संघ. नो +4, एकूण मिळतील 5 धावा. पंजा थँक्यू सो मच. डीजे मध्ये फार मागात पडू शकते, मॅच मध्ये जिवंत होता, शिरकाव केला होता गावदेवी पाली संघानं. आता नो बॉल आला आणि आता संधी वाढली आहे. 2 चेंडू 10ची गरज. गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केले होते, बॅक ऑफ द हँड, रन्स मिळाली 1 आणि आता मॅच पूर्णपणे पलटली आहे गावदेवी पाली संघाच्या बाजूला. संधी आली होती अंतरली टीम साठी देखील, परंतु संधीचं सोनं झालं नाहीये. 1 चेंडू शिल्लक. चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. निलजबे टीमचे कॅप्टन आपण या. निलजबे टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. यातून जिंकणारा संघ सेमीफायनलचा मॅच आपल्याशी खेळेल. आत्ताचा चेंडू जर नो आला आणि त्याच्यावरती षटकार आला तर मजा येईल. त्याचे 12th मॅन सांगतात की एक नो टाक. राऊंड द विकेट, टाकणार नाहीये. नाम हे सिद्धू. सामना जिंकलाय टीम गावदेवी पाली संघानं. 3 मॅच या स्पर्धेमध्ये जिंकलेत आणि आता संघ पोहोचलाय सेमीफायनल मध्ये. लढत असेल ती निलजेबी संघासमोर. अभिनंदन नरेश ठाकरे, केतन, अभिनंदन गावदेवी पाली टीम.